या महिला पोलिसांसारखंच संसाराचा रोजचा व्याप थोडा वेळ बाजूला ठेवून अनेक माय मावल्या या वारीत सहभागी होतात. त्यांच्या भावना जाणून घेतल्यात शिवलीला पाटील यांनी. पाहूयात. रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकोबाराय अर्थात वारकरी संप्रदायात 3 जगद्गुरु. प्रथम कृष्ण वंदे जगद्गुरु, द्वितीय जगद्गुरु शंकराचार्य आणि तृतीय जे प्रापंचिक असून जगद्गुरु आहेत ते म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय, संत तुकाराम महाराज. ही सगळी माणसं त्या सोहळ्याला अनुभवण्यासाठी इथं आलेली आहेत. या सगळ्या माय मावल्या ज्या वारी करताय. कुठून आलात? नाशिकवरून निफाड तालुका. बरं, किती वर्ष झालं वारी करताय? पहिल्याच वर्षी. पहिल्याच वर्षी वारी आणि तुळशीची सेवा आहे, जिथे तुळस ही पांडुरंग परमात्म्याला सगळ्यात जवळची आहे. ज्याने तुळशीला स्वीकारलं परमात्मा त्याच्या दारी नांदतो, हा संप्रदायाचा विश्वास आणि संतांचं सांगणं आहे. त्याच्यामुळेच या तुळशीला वारकरी संप्रदायात आणि वारीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्याच तुळशी वागवणाऱ्या ह्या सगळ्या माय मावल्या, आपण त्यांना विचारूया ही सेवा करताना, ही वारी करताना कसं वाटतंय? खूप खूप आनंद वाटतो. किती वर्षाला वारी करताय? माझं पण पहिलंच वर्ष आहे. पहिलं वर्ष आहे. कसं वाटतं? म्हणजे सगळं सोडून आलाय काय? हो, कसं? घरची आठवण पण नाही येत. हे घरी ऐकू गेलं पाहिजे. घरची आठवण येत नाही म्हणतात. घरची आठवण येत नाही अशी वारी चालू आहे. या तुळशीचं ओझं नाही होत? नाही होत. आता साधं चालायचं म्हणलं तरी पायात पाय अडखळतो, पण या सगळ्या माय मावल्या तुळस घेऊन चालतात. माझी 5वी वारी आहे. एकदम छान वाटतं. नाशिक. या सगळ्या मायमावल्या नाशिक भागाकडल्या आहेत. अर्थात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या प्रांगणामध्ये राहणाऱ्या या सगळ्या मायमावल्या आज तुळस घेऊन जगद्गुरु तुकोबारायांच्या वारीमध्ये चालतात. हा आनंद काही वेगळा आहे. काय म्हणायचं आई तुम्हाला? आम्ही सिल्लोड तालुक्याचे आणि आम्हाला मजा वाटते. आमची 4थी वारी अजून करायचंय. अजून करायचंय. अजून बोलण्यापेक्षा अजून वारी करायची असं म्हणणं आहे. अर्थात या सगळ्या मायमावल्या त्या वारीचा आनंद घेतात आणि त्या आनंदातून आपल्याला वारीचं महत्त्व पोहोचलं जात आहे. रामकृष्ण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.